नमस्कार। आता रागिणी ही प्रीतीला भेटायला आलेली असते। प्रीतीला तिने एका ठिकाणी ठेवलेली असते आणि त्या नर्सच्या मागे हे ACP गायकवाड तर तिच्या मागावर असतातच आणि त्यांना समजतं की ती एका ठिकाणी राहत आहे। तिथे भूमी ही ACP गायकवाडांना घेऊन येते आणि तिथे रागिणी ऑलरेडी आलेली असते। रागिणी प्रीतीला बोलते की काय चाललंय तुझं, तेव्हा सारखी फोन करून मला का बोलवतेस। तेव्हा प्रीती म्हणते अहो काय चाललंय म्हणजे असं किती दिवस मी इथे लपून राहायचं आहे अजून। तेव्हा रागिणी म्हणते पैसे देते ना, मी पैसे देते तर तोंड बंद ठेवायचं। आता रागिणी आणि प्रीती बोलत असताना तिथे अचानक ACP गायकवाड, त्यांची टीम आणि भूमी येतात। आता भूमी आणि ACP गायकवाडांना बघून रागिणीचे तर धाबेच जळणतात। ती प्रीती नर्ससुद्धा घाबरते। आता भूमी लगेच जोरात ओरडते, रागिणी आत्या तुम्ही इथे, म्हणजे या सगळ्याशी तुमचा संबंध आहे, म्हणजे तुम्हीच प्रीती नर्सला बाळाची अदलाबदल करायला सांगितली होती, माझं बाळ कुठे आहे सांगा। आणि भूमी रागिणीचा गळा दाबते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता सांगा माझं बाळ कुठे आहे। ACP गायकवाड लगेच प्रीतीला ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि प्रीती आता 3rd डिग्री देतात सत्य ओकते की सर मी सगळं सांगायला तयार आहे, मला रागिणी पटवर्धनने पैसे दिले होते भूमी महाजन यांच्या बाळाची अदलाबदल करण्यासाठी। त्यांचं बाळ जिवंत होतं, त्यांना मुलगी झाली होती आणि तिथे त्यांनी मला मेलेलं बाळ ठेवायला सांगितलं आणि भूमी मॅडमची मुलगी त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतली, मी त्यांना नेऊन दिली, त्यांनी पुढे तिला कुठे नेलं काय केलं तिचं मला माहीत नाही, पण बाळाची अदलाबदल करण्यासाठी मला पैसे दिले होते त्यांनी आणि मी त्यांच्या सांगण्यावरून तसं केलं, प्लीज सर मला माफ करा, माझी चूक झाली, मी इथून पुढे असं कधीच काही करणार नाही। तेव्हा परत महिला पोलीस ऑफिसर असते, ती तिला भरपूर मारते आणि म्हणते अगं तू चूक नाही गुन्हा केला आहेस, तुला त्याची शिक्षा मिळणारच। आता 3rd डिग्री देऊन प्रीतीने सत्य ओकलेलं असतं। आता सगळं ते ACP गायकवाड आकाश आणि भूमीला सांगतात की तुमचं बाळ जिवंत होतं, तुमचं आहे, तुम्हाला मुलगी झाली आहे, पण रागिणी पटवर्धन यांच्या सांगण्यावरून त्या प्रीती नर्सने बाळाची अदलाबदल केली आणि त्यांनी तुमच्या पुढ्यात मेलेलं बाळ आणून ठेवलं, त्यासाठी प्रीतीला रागिणी पटवर्धनने पैसे दिले होते। आता आकाशच्या तर पायाखालची जमीन सरकते की मला मुलगी झाली होती, माझी मुलगी जिवंत आहे। आता त्या पुढे मुलीचं काय झालं हे प्रीती नर्सला माहीत नाही, कारण रागिणीने तिला कुठेतरी नेऊन ठेवलं होतं। आता आकाश जातो आणि रागिणीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो बोल बोल रागिणी पटवर्धन, माझी मुलगी कुठे आहे बोल। आता शेवटी रागिणी म्हणते की पारितोषची जी मुलगी आहे तीच आकाश तुझी मुलगी आहे, पारितोषने जी दत्तक घेतलेली मुलगी आहे ती तुझी मुलगी आहे। तेव्हा आकाश म्हणतो तू खोटं बोलतेस, खरं सांग माझी मुलगी कुठे आहे। तेव्हा रागिणी म्हणते विश्वास ठेव आकाश, तीच तुझी मुलगी आहे, तिच्या पायावर जन्मखूण आहे, ती तुझी मुलगी आहे। आता आकाश आणि भूमीला मोठा धक्काच बसलेला असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।